आता बातमी आहे नांदेडमधून। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे काल नांदेड जिल्ह्यात होते। त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्याची आढावा बैठक पार पडली। बैठकीनंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी आमदार ओम प्रकाश पोकर्णा यांनी आंबेडकर यांची भेट घेतली असता महापालिका निवडणुकीत आम्हाला आशीर्वाद द्यावा तसेच पाठबळ द्यावे अशी विनंती केली असून आगामी निवडणुकीत वंचित सोबत निवडणूक लढवण्याची तयारी माजी आमदार पोकर्णा यांनी व्यक्त केली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। शिवाय आमच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळत असेल तर आम्ही नक्की आपल्यासोबत राहू असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी दिला असल्याचेही पोकर्णा यांनी सांगितलं आहे। दरम्यान शिवसेना युतीबाबत आणखी काहीच स्पष्ट झालेले नसताना वंचित बहुजन आघाडीसोबत युतीबाबत चर्चा झाल्याने नांदेडमध्ये या दोघांच्या भेटीची जोरदार चर्चा होत आहे। ब्युरो रिपोर्ट GK न्यूज नांदेड। स्टार्ट पासून आज वंचित आघाडीचे प्रमुख आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेबांचं आज इथं आगमन झाल्याचं मला कळालं आणि फार दिवसानंतर त्यांची आज माझी भेट होती। गेली 25-30 वर्षापूर्वी त्यांनी आम्हाला इथं आशीर्वाद दिला होता, परंतु तो वंचित आघाडी आणि आमचं त्याच्यानंतर जुळलं नाही आणि म्हणून आजच्या क्षणी ते इथं आल्यामुळे त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहोत अशा प्रकारची इच्छा मी व्यक्त केली। आणि त्यांनी सुद्धा फार मोठ्या मनानं सांगितलं की आमच्या पक्षाला जर कुठं बळ मिळत असेल, आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत असेल तर निश्चित स्वरूपात आपल्यासोबत राहण्याचा आम्ही विचार करू असं त्यांनी मला इथं आशीर्वाद स्वरूप वचन दिलेलं आहे। आणि माझी इच्छा आहे की वंचित समाज असेल, वंचित आघाडी असेल, वंचित पक्ष असेल, आज दुर्लक्षित आहेत नांदेड शहरामध्ये। कुठल्याही पक्षाचं नेत्याचं या समाजाकडे लक्ष नाही आणि कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही। माझी इच्छा आहे की दलित असो, मुस्लिम असो, या समाजाला इथं बळ मिळावं आणि म्हणून आमच्या पक्षामार्फत सुद्धा माझा प्रयत्न चालू आहे आणि मला अपेक्षा आहे की निश्चित स्वरूपात वंचित सोबत राहून आम्ही या शहरामध्ये चांगलं काम करू शकू, कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करू शकू, जे समाजात नवीन कार्यकर्ते निराश न होता पक्षामध्ये काम करतील। नाही, सांगितलं मी त्यांना की तुम्ही आमच्यासोबत, आमच्या पक्षासोबत आपला आशीर्वाद ठेवावा अशी मी त्यांना विनंती केली। प्रस्तावच नाही, त्यांनी सांगितलं तर काही करू आम्ही, प्रस्तावाचा विषयच नाही। आम्ही काही हे मोठे नेते आहेत, मी सांगितलंय आम्ही तुमच्यासोबत काम करण्याला इच्छुक आहोत। सकारात्मक आहे। त्यावेळेस सुद्धा एवढा मोठा विषय होता तरी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला होता। मला वाटतं छोटा विषय आहे त्यांच्याकरता की आम्ही मागितलं आणि त्यांनी नाही दिलं असं पूर्वी झालं नाही आणि यापुढे होणार नाही असं मला वाटतं। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।